की गेली अनेक वर्ष रेंगाळलेला प्रश्न त्यांनी आज सोडवलेला आहे. लातूर शहर महानगरपालिकेमध्ये रोजंदारी कर्मचारी गेली अनेक वर्ष जे कार्यरत आहेत त्यांना नियमित सेवेमध्ये आज आपण समाविष्ट करून घेतलेलं आहे. याबद्दल मला मनस्वी आनंद आहे. लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, आयुक्त देवीदास काळे, विरोधी पक्षनेते दीपक सूड, यांचे मी आपल्या सगळ्यांच्याच वतीनं अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. काही कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणी उद्भवल्या, त्यामुळे त्यावर कायदेशीर सल्ला आणि शासनाची मान्यता या मिळवण्याच्यासाठी पावलं उचलण्याच्या बाबी आपण सुरू केलेल्या आहेत. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी त्या सगळ्यांशीच आम्ही चर्चा केली आणि मी त्या सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की जसा यांचा प्रश्न मिटलेला आहे तसा तुमचाही प्रश्न मिटवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्यामुळे रोजंदारी कर्मचारी ज्यांना नियमित सेवेमध्ये आपल्याला समाविष्ट करायचंय त्यापैकी कोणीही वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्या संदर्भामध्ये सूचना आम्ही लातूर शहर महानगरपालिकेला दिलेल्या आहेत. लातूर शहर महानगरपालिकेनं गेल्या वर्षभरामध्ये जे कार्य केलं थोडक्यात त्याची माहिती महापौरांनी आपल्या पुढं मांडली. कर्मचाऱ्यांचा इतिहास, त्यांची कामगिरी, त्यांचा त्याग, त्यांचे परिश्रम हे सारंच त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि खरं म्हणजे स्वच्छता कर्मचारी हा सगळ्यात महत्वाचा कर्मचारी आहे. कोरोना महामारीच्या काळामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्याचं काय महत्व आहे हे आपल्याला लक्षात आलं. आणि या स्वच्छता कर्मचाऱ्याला खरं म्हणजे चतुर्थ श्रेणी वगैरे आपण म्हणतो. यापुढे आपल्याला वेगळ्या नजरेनं त्या कर्मचाऱ्याकडे पाहण्याची आवश्यकता आहे. तर लातूर शहर महानगरपालिकेनं 7वा वेतन आयोग त्यांच्या कर्मचाऱ्यांना लागू करण्याच्या संदर्भामध्ये सूतोवाच केलेला आहे. याला शासनाची मान्यता त्यांना हवी आहे या संदर्भामध्ये देखील त्यांनी या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला आहे. शासनाने मला असं वाटतं की तुम्हाला आकृतीबंध आता मंजूर केलेला आहे, त्याची नियमावली निश्चित झाली आहे का मला माहिती नाही. त्या आकृतीबंधानुसार आपल्याला आता लातूर शहर महानगरपालिकेचं काम नीटपणानं चालण्यासाठी जेवढे तुम्हाला कर्मचारी लागतात त्याची परवानगी आता आपल्याला मिळालेली आहे आणि त्याची भरती आपण आता येणाऱ्या काळामध्ये सुरू करणार आहात. मला असं वाटतं की ती सुद्धा भरती ठराविक कालावधीमध्ये तुम्ही पूर्ण केली पाहिजे. आता याचा अर्थ असा आहे की आर्थिक ताण वाढणार आहे, बोजा वाढणार आहे, पण आता 5 लाखाच्या वर या शहराची लोकसंख्या झालेली आहे आणि या शहराचा विस्तार ज्या झपाट्यानं होतोय, या शहरामध्ये ज्या गुंतवणुकी होत आहेत, या शहरामध्ये लोकसंख्या ज्या प्रमाणामध्ये वाढते
या शहरामध्ये जे फ्लोटिंग पॉप्युलेशन व्यवसायाच्या निमित्तानं, कामाच्या निमित्तानं, शिक्षणाच्या निमित्तानं, व्यापाराच्या निमित्तानं हे जे आपल्या लातूर शहरामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतं, मला असं वाटतं की ही जी लातूर शहर महानगरपालिकेची जी क्षमता आहे ती अधिक सक्षम करण्यासाठी आकृतीबंधनुसार ह्या नव्या भरती ह्या लवकरात लवकर आपण हाती घ्याव्यात अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्यापुढे व्यक्त करतो. आणि मला खात्री आहे की लातूर शहर महानगरपालिकेमध्ये एकंदरीत ज्या पद्धतीनं काम सुरू आहे, आपले महापौर विक्रांत गोजनगुंडे यांची वर्षपूर्ती आता नुकतीच संपन्न झालेली आहे आणि त्यांनी वर्षपूर्तीचा आलेख आपल्या सगळ्यासमोर ठेवलेला आहे. वर्षभरामध्ये लातूर शहर महानगरपालिकेने जी निरनिराळी वेगवेगळी नाविन्यपूर्ण कामे हाती घेतली, मला असं वाटतं की क्वचितच कुठल्या महानगरपालिकेनं अशी कामं केली असावी. म्हणजे अगदी कोरोना, पर्यावरण, दिवाबत्ती, घरकुल, कबाले, स्वच्छता, आरोग्य, कायदा आणि सुव्यवस्था, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, सुशोभीकरण, ही सगळी कामं लातूर शहर महानगरपालिकेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी सुरू आहेत. आणि खरंच मला या सगळ्यांचं कौतुक करावं असं वाटतं, त्याचं अभिनंदन करावं असं वाटतं. वर्षभरामध्ये एवढं केल्यानंतर आता राहिलेला जो आपला कालावधी आहे 1.5 वर्षाचा, त्याच्यामध्ये ही सगळी कामं जलदगतीनं आपण जर पूर्ण केली, खूप करायचं आपल्याला. काल परवाच आम्ही त्या कचरा डेपोला जाऊन आलो, जिथं कोणीही जात नव्हतं तिथं महापौर ठाण मांडून बसलेले आहेत. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल सामाजिक माध्यमांवर, वर्तमानपत्रामध्ये. आणि आम्हाला समाधान आहे की आमचा एक सहकारी त्याला संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं कसं करायचं, अल्प अवधीमध्ये त्यांनी ते दाखवून दिलं. आणि आज ते जे वर्षानुवर्ष ते कचऱ्याचे ढीग तिथं आपल्याला पाहायला मिळत होते, ते आता नाहीसे होत आहेत. आणि तिथं आता आमचं हे स्वप्न आहे की लातूरकरांना आठवडा काठी जर फिरायला जायचं असेल तर तिथं बाग आपण जी विकसित करणार आहोत, तिथे आठवड्याला लातूरकरांना फिरायला जाता येईल असं सुशोभीकरण, असं सौंदर्यीकरण तिथं लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं हाती घेण्यात येत आहे. पर्यावरणयुक्त लातूर. आणि लातूर शहर महानगरपालिकेनं ही संकल्पना आता पुढे आणलेली आहे की काही कालावधीनंतर तिथं कचराच जाणार नाही. झिरो वेस्ट सिटी. म्हणजे लातूर शहरामध्ये जो कचरा निर्माण होईल त्याची विल्हेवाट शहराच्याच अनेक ठिकाणी करण्यात येईल. आणि फक्त 10-15% जो कचरा तिथे विल्हेवाट होत नाही तेवढाच कचरा तिथे जाईल, त्याच्यावर प्रक्रिया होईल आणि तो सुद्धा
तिथे 100% त्याची विल्हेवाट होईल अशी योजना ते आखतायत. मला असं वाटतं की हे जे काम आता सुरू आहे, ज्या मशीन तिथं मी पाहिल्या त्या महाराष्ट्रात कुठंच नाही, त्या लातूरमध्ये. म्हणजे मशीन कचऱ्याचे ढीग, ते मशीन स्वीकारते आणि मग त्याचं विलगीकरण होतं, अलगीकरण होतं आणि मग खत एका ठिकाणी पडतो, रिसायकलेबल एका ठिकाणी पडतं, डेब्री एका ठिकाणी पडते. मग रिसायकलेबल जे आहे त्याची विक्री होते, रिसायकलिंग होतं. खत आता पुन्हा परत वृक्ष लागवडीसाठी लातूर शहर महानगरपालिका नागरिकांना देणार आहे. शेतकऱ्यांना त्या खताची मदत होईल आणि डेब्री तिथं, डेब्री म्हणजे आपलं लक्षात आलं तुम्हाला? हा, म्हणजे काय म्हणतात मराठी? हा, जे बांधकामाचं जे काही स्क्रॅप असतं, म्हणजे वाळू, खडी, डांबर वगैरे वगैरे, विटा, तर हे जे सगळं आहे ते तिथं बाजूला होतं आणि पुन्हा मग परत त्याचं सुद्धा कॉन्क्रीट करण्याची टेक्नॉलॉजी आता निघालेली आहे. मुंबई पुण्यामध्ये त्याचं सुद्धा कॉन्क्रीट करण्याची टेक्नॉलॉजी निघालेली आहे, ती सुद्धा इथे येईल. आणि म्हणून रिसायकलिंग, रियूज याला फार महत्व आलेलं आहे आणि लातूर शहर त्या दिशेनं पावलं टाकतंय. आपल्या सगळ्यांनाच, आणि हे सारं श्रेय तुमचं आहे. तर म्हणजे लातूरच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही कार्यरत आहात, फ्रंटलाईन वर्कर, आणि तुमच्यामुळं हे सगळं होत आहे. याबद्दल तुमचे सुद्धा मला विशेष कौतुक करावेसे वाटतात, आभार मानावेसे वाटतात. स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी स्वतःच्या हक्काचं घर असावं अशी राज्य शासनाची योजना आहे. मागे अनेकदा आपल्याला कल्पना दिलेली आहे. लातूर शहर महानगरपालिकेने तो पुढाकार घ्यावा आणि एक घरकुल योजना स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी लातूर शहरामध्ये आपण राबवली पाहिजे, जेणेकरून जे इतरांसाठी आपलं आयुष्य झिजवत आहेत त्याचं चीज झाल्याची भावना यांच्या मनामध्ये तयार होईल. त्यांचा जो हक्क आहे तो त्यांना मिळवून देण्याच्या संदर्भामध्ये आपण काही आता पावलं उचलली पाहिजेत. शासनाकडनं जी मदत लागेल ती मदत सर्वतोपरी देण्याचा शब्द मी आजच आपल्याला या निमित्ताने देऊ इच्छितो. आणि महापौरांनी जे सांगितलं ते खरं आहे की लातूर शहर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बद्दल निपटारा हा आठवड्याभरामध्ये झाला पाहिजे, कारण शहर यांच्यामुळे चालतं. तुम्ही थांबलात की शहर थांबतं. आता मला माहिती नाही तुमचा पगार किती दिवस थांबलाय, काय आहे आयुक्त, तरीही म्हणजे लातूर शहर महानगरपालिकेची जी परिस्थिती आहे ही समजून घेऊन तुम्ही सगळे सेवा देताय आणि 7वा वेतन आयोग वगैरे वगैरे. आता महापौर आपल्याला हेही पाहावं लागेल की पगार वेळेवर झाला पाहिजे. आयुक्त तुमचा किती दिवस झाले पगार नाही? हा, तुमच्या त्यांनी घेतलेला नाही, हे लक्षात घ्या. पण आमची अशी भावना आहे, ठीक आहे कोरोना महामारी, आर्थिक चक्र मंदावलं काय, थांबलंच, पण ही परिस्थिती आपण बदलली पाहिजे. आपले उत्पन्नाचे साधनं वाढवले पाहिजेत. जे भाडे तुम्हाला दुकानांचे यायचे ते अजूनही मला असं वाटतं की निर्णय त्याच्यात झालेले नाहीत. जे काही आहे चर्चा करून त्यांच्याशी ते भाडे नियमित करून ते भाडे भरण्यास त्यांना सांगितलं पाहिजे.
जोपर्यंत हे भाडे येणार नाहीत तोपर्यंत या पगारी होणार नाही. आणि मला आठवतंय की मध्यंतरी काही योजनांचे पैसे जे महापालिकेच्या बँकेच्या खात्यावर होते त्याचं व्याज जमा झालं. महापौरांनी आम्हाला फोन केला आणि मग राज्य सरकारकडनं त्या व्याजाच्या रकमेतनं तुमच्या पगारी करण्याची परवानगी आम्ही राज्य शासनाकडनं मिळवून दिली. तेव्हा त्या मधल्या काळामध्ये ज्या मागे पगारी तुमच्या थांबल्या होत्या त्या पगारी महापालिकेला तुम्हाला देता आल्या. त्या व्याजाच्या पैशातनं तुमच्या पगारी करण्याचा निर्णय राज्य सरकारकडनं आम्ही ती परवानगी आपल्याला मिळवून दिली. आता 7वा वेतन आयोग लागू करायचं म्हणता तुम्ही, त्यामुळे 7वा वेतन आयोग लागू करण्याबद्दल काहीच अडचण नाही, तर केलाच पाहिजे. तर त्याच्यासाठी जो निधी तुम्हाला लागणार आहे तो निधी सुद्धा निर्माण करण्याची क्षमता किंवा योजना आपल्याला ही राबवावी लागेल. आणि मला लातूर ही बाजारपेठ आहे. खरं म्हणजे महापौर बाजारपेठेचं हे गाव आहे आणि इथल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचे पगार वेळेवर होत नाहीत हे काय मला पटतच नाही. आता प्रॉपर्टी दुकान घ्यायचं म्हणून तर मिळत नाही. आणि इथं या शहरामध्ये ही जी महानगरपालिका आहे आणि ह्याच्यात खूप सुधारणा केलेल्या आहेत. आता 2 महिन्यावर आलेल्या आहे. 6-6 महिने पूर्वी पगारी होत नव्हत्या. त्यामुळे आणखी आपल्याला काय करता येईल, काय नाविन्यपूर्ण योजना आखता येतील जेणेकरून उत्पन्नाचे स्रोत आपल्याला वाढवता येतील. जीएसटीचं जे तुम्ही बोललात तो एक मोठा स्रोत आहे. मी तुम्हाला आज शब्द देऊ इच्छितो की महाराष्ट्र शासनाकडनं लातूर शहराच्या हक्काचे जीएसटीचे जे पैसे आहेत ते भारतीय जनता पक्षाचं सरकार गेल्या 5 वर्षांमध्ये असल्यामुळं आणि मी तुमचा लोकप्रतिनिधी असल्यामुळं ते त्यांनी थोडंसं बाजूला झालं. म्हणजे सामान्य माणसाच्या गरिबाच्या सुद्धा जीवनामध्ये विष कालवण्याचं काम काही पक्ष यांनी मागे केलं. आता आम्ही येणाऱ्या काही, मला असं वाटतं की मार्चच्या अगोदरच या 3 महिन्यामध्ये जीएसटीचे तुमचे जे हक्काचे पैसे आहेत ते हक्काचे पैसे तुम्हाला मिळतील हा शब्द मी आपल्याला आणि ते आल्यानंतर मला तुमच्या पगारीमध्ये काही अडचण येईल असं मला वाटत नाही. हे जरी झालं तरी तुम्हाला तुमचं उत्पन्न हे कसं वाढवता येईल खूप तुम्ही केलंय. आता कम्प्युटरायझेशन केलं, जीपीएस केलं, सॅटेलाइट केलं, मॅपिंग केलं. आता आयुक्त तुम्हाला तुमचे आता अधिकारी कर्मचारी शहरामध्ये पाठवून वसुली वेळेत कशी होईल, पाण्याचे पैसे कसे मिळतील, घरपट्टी कशी मिळेल, भाडे कसे मिळतील आणि नवी जेव्हा बांधकामं होतील तेव्हा त्याचे पैसे तुम्हाला कसे मिळतील, ही सुलभता जर तुम्ही आणली तर मला असं वाटतं की, आणि कसं असतं माहिती आहे का की समजा आता प्रॉपर्टी टॅक्स आता समजा 50 कोटी तुमच्याकडे देऊ, तुमचा खर्च वर्षाला आहे 120 कोटी. याचा अर्थ काय की प्रॉपर्टी टॅक्स वाढला नाही. याचा अर्थ काय की लोकांनी गुंतवणूक केली पाहिजे या क्षेत्रामध्ये. प्रॉपर्टी जेव्हा उभ्या राहतील तेव्हाच टॅक्स येईल. त्यामुळे तुम्हाला लातूर शहर महानगरपालिका म्हणून शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कुठे आपल्याला या क्षेत्राला वाव देता येईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. अनेक ठिकाणी आपले वादविवाद सुरू आहेत. कोणी कोर्टात गेले, कोणी मागणी केली, तुम्ही हे भाडं आकारलं, आम्हाला पटत नाही. हे जे सगळं आहे निकाली काढून आपण सुरू केलं पाहिजे, कारण ते तर पैसे देतच नाही. आणि म्हणून आता आपल्याला डीपी प्लॅन सुद्धा करायचा येणाऱ्या 2024 मध्ये मला असं 22 ला. त्यामुळे हा जो नवा डीपी आपण तयार करू, डेव्हलपमेंट प्लॅन, या डीपी मध्ये ह्या सगळ्या बाबींचा समावेश करून आपल्याला लातूर शहराचा विस्तार कसा होईल याकडे आपल्याला आता लक्ष द्यावं लागेल. गुंतवणुकी कुठं होतील, गृहनिर्माण कुठं होईल, वाणिज्य कुठं होईल, उद्योग कुठं होतील,
हे सगळं आपल्याला पाहावं लागेल. शहराचा विस्तार त्या दिशेनं व्हावा लागेल. आता अनेक तुमचं नागरीकरण झालं तर तुमच्या हद्दीत नाही, तुमच्या हद्दीत नाहीत म्हणून तुम्हाला टॅक्स येत नाही वगैरे वगैरे अशा खूप गोष्टी आहेत. त्यामुळे हे सगळं जे नागरीकरण शहराच्या अवतीभोवती होत आहे हे लातूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट करून लातूर शहराच्या उत्पन्नाचे स्त्रोत तुम्ही वाढवले पाहिजेत आणि ते वाढवले तरच हे सगळं भागेल. या दिशेनं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये काही पावलं उचलावी लागतील. लातूर शहरामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीनं ज्या योजना राबवायच्या त्या योजना अनेक आहे. त्याची चर्चा इथं करता येऊ शकते पण आपल्याला आज तेवढा वेळ नाही. आज हे सगळे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही जी सेवा आजवर दिलेली आहे याबद्दल लातूर शहर महानगरपालिका आपले ऋण कधीही फेडू शकत नाही. आणि तुमच्यासाठी आम्हाला आणखी काय करता येईल यासाठी सदैव आम्ही प्रयत्नशील राहू हा विश्वास मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. आज वीज पाणी याची अडचण नाही, कचरा याची अडचण नाही. कचऱ्यामध्ये खूप सुधारणा झालेली आहे. अनेक ठिकाणी दर्शनीय भागामध्ये कचऱ्याचे ढीग आपल्याला पाहायला मिळत होते. ते सुद्धा आम्ही ते कचरा उचलणारा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या मागे लागून ते सगळं त्याला उचलण्यास सांगितलं आणि आता कचरा शून्यावर कसा जाईल यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. सिग्नल झाले तुमचे दिवाबत्ती, आता कोणता दिवा बंद आहे आता हे सॉफ्टवेअरवर हँडफोनवर कळतं. त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग केला. आता अनेक दीपक सुरू तुम्हाला आठवतंय तुम्ही महापौर असताना अनेक इथे व्यापारी संकुलाची जीर्ण झालेली आहे. ते त्याचा पुनर्विकास कसा करायचा याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. बस स्टँडच्या परिसरामध्ये काही आहे. आता FSI वाढलेला आहे, TDR आता उपलब्ध होतोय. त्यामुळे यू मस्ट गो व्हर्टिकल. आता हे मार्केट कॉम्प्लेक्सेस जे आहेत ते आता ग्राउंड+1 होते, आता ते ग्राउंड+4 तरी किमान होऊ शकतात. कब्रस्तान, स्मशानभूमी ह्या चारही दिशांना पाहिजे. पुढची 50 वर्ष याची अडचण येऊ नये, पण आज ती अडचण आहे. आज अनेक समाजाचे लोक आहेत की ज्यांना आपल्या हक्काचं दफनभूमी, स्मशानभूमी, कब्रस्तान हे नाही आहे. जेवढं करणं शक्य होतं ते आम्ही यापूर्वीच केलेलं आहे, पण आणखी देखील ज्या आवश्यकता आहेत त्या येणाऱ्या काळामध्ये आम्हाला पूर्ण करायच्या आहेत. आणि म्हणून आपल्याला मला हे सांगायचं की आपल्याकडं 1.5 वर्ष आहे, पुन्हा निवडणूक आहे. त्यामुळे या 1.5 वर्षामध्येच आपल्याला बहुतांश कामं ही पूर्ण करायची आहेत आणि ती लोकार्पण करायची आहे. या दिशेनं आपण ही पावलं उचलली पाहिजे. खूप करता येण्यासारखं आहे. लातूर शहरामधून नॅशनल हायवे नेटवर्क जे लातूर शहराच्या भोवती विकसित झालं त्यांच्या मार्फतच आपण इंटरलिंकिंग ज्या रस्त्यांमुळे होऊ शकते ते रस्ते नव्याने विकसित केले आणि काही जे रस्ते राहिलेले आहेत त्याचे प्रस्ताव पाईपलाईनमध्ये आहेत आणि ते सुद्धा लवकरात लवकर मंजूर होतील हे देखील विनम्रपणे मला या निमित्तानं नमूद करावंसं वाटतं. लातूर शहरामध्ये खूप करण्यासारखं आहे. लातूर शहर महानगरपालिकेनं मर्यादा असून देखील जे काम त्यांनी केलेलं आहे मला असं वाटतं की ते कौतुकास्पद आहे. आजचा हा जो सोहळा
सामान्य माणसाला हक्क देणारा आज लातूर शहर महानगरपालिकेने या ठिकाणी संपन्न केला, हे त्याचं प्रतीक आहे. आणि खरं म्हणजे आम्ही कुठल्या मार्केटचे भीती कापल्या नाहीत. स्वच्छता कामगाराला त्याला रोजंदारीवरून कायमस्वरूपी आज ते आम्ही केलं. त्यामुळं आमचा दृष्टिकोन काय हा आपल्याला लक्षात आला पाहिजे. दीपक सूळ आरोग्य सभापती असताना हे सगळा विषय सुरू झाला आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट, हायकोर्ट, वकिली सुद्धा दीपक सूळ वकील आहेत. हो ना, विरोधी पक्ष मोठे असताना त्यांनी विरोध न करता त्यामुळे सगळं एक कुटुंब आहे आणि कुटुंब प्रमुख हा चांगला असेल तर कुटुंब आनंदी असतं. ज्या कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुख वाट चुकलेला असतो त्या कुटुंबाला आनंद काय आहे त्याचा अनुभवच होत नाही. आणि म्हणून आपल्याकडे जी परंपरा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी सुरू केली ती तुम्ही जपली, ती आम्ही जपली. आणि म्हणून हे नातं असंच वृद्धांगित होत चाललेलं आहे. आणि म्हणून लातूरसाठी जे जे आपल्याला करणं शक्य आहे ते सारं आम्ही प्रामाणिकपणे करणार. आम्ही केलं, आम्ही करणार, करत राहणार. आज एक सुंदर कार्यक्रम या ठिकाणी लातूर शहर महानगरपालिकेनं संपन्न केला. माझे कुटुंब माझी जबाबदारी या संदर्भामध्ये सुद्धा ज्या स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आल्या राज्य शासनाच्या सूचनेवरून, त्यामध्ये ज्यांनी आपल्या कलेचं प्रदर्शन केलं, आपल्या गुणांचं प्रदर्शन केलं, त्यांची ही नोंद लातूर शहर महानगरपालिकेने घेतली. याबद्दलही मी आपले कौतुक करू इच्छितो. कोरोना महामारी अजूनही संपलेली नाही आणि महापौरांनी सांगितलं की तुम्ही कसं काम केलं, त्यांनी कसं काम केलं, कोरोनाचा कसा मुकाबला केला वगैरे वगैरे. आणि आता तर फक्त काय 9, 10, 15 एवढाच आकडा आता कोरोना बाधितांचा आपल्याला आढळतोय. मला असं वाटतं की जिथं अमेरिका, इंग्लंडमध्ये एका दिवसामध्ये 50,000 आणि लाखाच्या घरात आकडे आढळतात, तिथे महाराष्ट्रामध्ये 3-3.5 हजार, लातूरमध्ये 9, 10, 12. कुठेतरी महाराष्ट्र सरकारने, महाविकास आघाडीने योग्य काम केलं आहे याचीच ही पावती आहे. नाहीतर तुम्ही इटलीमध्ये पाहिलं, स्पेनमध्ये पाहिलं, फ्रान्समध्ये पाहिलं, चीनमध्ये पाहिलं, सडकेवर लोक कोसळत होते. देखा भारतात काय होईल, भारताची लोकसंख्या काय. काल परवा UK मध्ये, साऊथ आफ्रिकेमध्ये एक नवा स्ट्रेन कोरोनाचा आढळला. कितीतरी पटीनं तो व्हेरुलंट आहे, म्हणजे पसरतो. हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा इथूनच मी मुख्यमंत्र्यांना बोललो, मुख्यमंत्र्यांना हे सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी तातडीनं ते सगळे जे विमानं आहेत, त्यांचे जे प्रवासी आहेत, त्यांच्यावर इन्स्टिट्यूशनल क्वारंटीन हे आम्हीच केलेच नियम. आणि आता ते 14 दिवस, 7 दिवस संस्थेमध्ये आणि 7 दिवस घरी.
असं मुख्यमंत्र्यांनी जलद गतीनं तो निर्णय केला. का केला? तर त्याला माहिती आहे, एक रुग्ण आला तर त्यामुळे किती रुग्णसंख्येमध्ये वाढ होऊ शकते याची आपल्याला कल्पना सुद्धा करवत नाही. त्यामुळं आणखी 6 महिने मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की मास्क हा आवश्यक आहे. मास्कच आपलं वॅक्सिन आहे. ज्या दिवशी वॅक्सिन आपल्याला मिळालं, आपल्यामध्ये अँटीबॉडीज व्हायरस तयार झाले आणि मग पुन्हा तुम्हाला इम्युनिटी मिळाली, असं जेव्हा डॉक्टरने तुम्हाला प्रशस्तीपत्र दिलं किंवा प्रमाणित केलं, तेव्हाच तुम्ही हे मास्क काढू शकता. नाहीतर मास्क हे काढणं हे काही शहाणपणाचं काम नाही. आणि मास्क हा नाकावर तोंडावर असला पाहिजे. अनेक लोकांचे जीव वाचवण्याचं काम करण्यात आलं. खरं म्हणजे आता तुम्ही आकडे वाचताना आयुक्तांनी सांगितलं 205 का 6 मृत्यू झाले. मला महापौरांना सूचना करायची आहे, आयुक्तांना सूचना करायची आहे, विरोधी पक्ष नेत्यांना सूचना करायची आहे की या 205 कुटुंबांचं पुन्हा सर्वेक्षण करा आणि त्या घरचा करता जर कोरोनामुळं मृत्युमुखी पडला असेल तर त्या घराला कसं सावरायचं हे आपण लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं पुढाकार घेऊन त्याच्यावर आपल्याला काय पावलं उचलता येतील याकडे आपण पाहिलं पाहिजे. त्या महामारीमुळे हे लोक आपण गमावले. ठीक आहे, काही ठिकाणी समजा दुर्दैवानं लागण झाली, वयोवृद्ध आहेत, तर त्यांच्या घरामध्ये बाकी सगळं ठीक चाललंय, ते पुन्हा त्या संकटातनं त्या दुःखातनं बाहेर. पण एखाद्याच्या घरातला करताच जर गेला तर हे सर्वेक्षण तुम्ही हाती घ्या आणि असे समजा काही करते दुर्दैवानं मृत्युमुखी पडले असतील तर त्यांच्यासाठी, त्या कुटुंबासाठी आपल्याला काय करता येतं हे आपण आता येणाऱ्या काही दिवसामध्ये पाहिलं पाहिजे. मला असं वाटतं की हे अतिशय महत्त्वाचं आणि आवश्यक आहे. यापुढे कोरोना होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. लसीकरण होईल. लसीकरण कसं झालं पाहिजे, त्या लस कुणी घेतल्या पाहिजेत, हे सगळं फार नाजूक काम आहे. आणि त्यामुळे इथे जेवढे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची ही जिम्मेदारी अधिक आहे की हा लसीकरणाचा कार्यक्रम देखील अतिशय व्यवस्थितपणे राबवण्यात आला पाहिजे. त्याचा पुन्हा कोणाला साईड इफेक्ट होऊ नये याची देखील खबरदारी घेतली पाहिजे. या सगळ्या बाबी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ह्या पाहायच्या. कारण 2020 हे कोरोनामुळे गेलं आणि 2021 हे आता कोरोनाच्या लसीमुळे जाणार. म्हणजे कोरोना हे अजून आहेच. तर तुमच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बहुतेक कोरोनाच हा प्रचाराचा मुद्दा राहील. वोट करोना. महापौर हे दीपक सोळ, विक्रांत गोजमगुंडे हे सगळे आता 6 वर्षाने येतील तुमच्याकडं. वोट करोना. आणि त्यामुळे ह्या त्या सगळ्या निवडणुकीपर्यंत हे सगळं आपल्याला संपवायचं आहे. संपवायचं आहे म्हणजे जो काही कार्यक्रम येईल तो वेळेत राबवला पाहिजे, आपली तयारी झाली पाहिजे. केली आहे त्यांनी सगळी, सगळ्या याद्या तयार आहेत, सगळा डेटाबेस तयार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्याचं एक काय ड्राय रन असं सुद्धा घेतलं पाहिजे. मॉक ड्रिल, ड्राय रन हे सगळं आपण घेतलं पाहिजे की कसं आपण राबवणार. नाही तर आयत्या वेळेला लस आली आणि मग त्याचा पुन्हा गोंधळ सुरू होऊ नये. आणि इथं शिफारशी चालत नाही. त्यामुळे नगरसेवकाकडं किंवा विरोधी पक्षनेत्याकडं किंवा महापौराकडं किंवा पालकमंत्र्याकडं लसीसाठी शिफारस ही चालत नाही. जो काही कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमानुसार लसीकरण होईल
आणि त्यानुसारच आपल्याला लस देता येईल हे देखील आपल्या सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. त्यातल्या त्यात आनंदाची बातमी काय आहे की लस पहिल्यांदा यांना मिळणार आहे. हे जे समोर बसलेले आहेत ना, पहिल्यांदा लस तुम्हाला मिळणार आहे. हा प्रोटोकॉलच आहे. फ्रंटलाईन वर्कर यांना पहिल्यांदा ही लस मिळणार आहे. आणि खरं म्हणजे आता शहराचे प्रमुख म्हणून तुम्ही तर पहिल्यांदा लस घेतली पाहिजे ऑन कॅमेरा. हो, नाही नाही नाही, शंका दूर होते ना. महापौराने घेतली, आता घ्यायला हरकत नाही. काय बरोबर आहे? काय होत नाही, काय होत नाही. त्यामुळं असं जेव्हा लस येईल तेव्हा ते मला फोन करतील किंवा अशी लस सांगते, मी सांगतो ठीक आहे. कसं असतं की लस घ्यावी का नाही ह्यात शंका कुशंका. आता जो बायडेन अमेरिकेच्या प्रेसिडेंट इलेक्ट कॅमेऱ्यावर घेतलं लस, तुम्ही पाहिलं असेल ऑन कॅमेरा, हे तुम्ही पाहिलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक शहराच्या प्रमुखांनी सुद्धा आणि ऑन कॅमेरा त्यांना काही सांगायची गरज नाही. काही सांगायची गरज नाही. उत्तम पद्धतीने ते ऑन कॅमेरा लसीकरण करून घेतले याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही. भक्तीचा जरी भाग आपण बाजूला ठेवला तरी लोकांना विश्वास वाटला पाहिजे. हे लस घेतली तर काय होईल, काही उलट सुलट तर होणार नाही ना, काही बिघडणार तर नाही ना, वगैरे वगैरे. त्यामुळं मला असं वाटतं की तसं काही होण्याची शक्यता नाही. अनेक ट्रायल्स झालेले आहेत महाराष्ट्र शासनाच्या रुग्णालयामध्ये. आपल्या वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत जे रुग्णालय कार्यान्वित आहेत तिथं देखील ट्रायल झालेले आहेत. तिथे काही लोकांनी या लस घेतलेल्या आहेत आणि त्यांना आता अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत आणि दे हॅव इम्युनिटी. बरोबर, असं कुठेही काही अडचण झालेली नाही. निरनिराळ्या कंपन्या आहेत आणि माझी आपल्या सगळ्यांना सूचना आहे की लसीकरण हे जे प्राधिकृत अधिकारी किंवा डॉक्टर आहेत त्यांच्या निगराणीखालीच झालं पाहिजे. हे देखील आपल्याला तंतोतंत पाळलं पाहिजे, कारण ते फार नाजूक या सगळ्या बाबी आहेत. आम्हाला खरं म्हणजे पुढे कार्यक्रम आहेत, उशीर होतोय. आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आला. आज एक आनंदाचा दिवस आपल्या जीवनामध्ये आलेला आहे. आपल्या सगळ्यांना मी माझ्या वतीनं लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो. लातूर शहर महानगरपालिकेचे पुनश्च एकदा अभिनंदन करतो. लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, आयुक्त देवीदास टेकाळे, विरोधी पक्षनेते दीपक सूळ आणि त्यांचे सारे सहकारी नगरसेवक आणि अधिकारी यांचे देखील लातूर शहर महानगरपालिकेच्या कारकिर्दीमध्ये क्रांतिकारक निर्णय आज आपण केला आणि सामान्य माणसाला न्याय दिला याबद्दल आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा कौतुक करून मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रोजंदारी कर्मचारी